रामपुर के पांचवाली थाना क्षेत्र में सरकारी टेंडर दिलाने के नाम पर 6,60,000 रुपए की ठगी का मामला सामने आया। पीड़ित की शिकायत पर पांचवाली पुलिस ने धोखाधड़ी का अपराध दर्ज कर जांच शुरू कर दी। आरोप है कि आरोपियों ने सरकारी विभाग में ठेका दिलाने और अच्छा मुनाफा होने का भरोसा दिलाकर पीड़ित से लगभग किश्तों में लाखों रुपए अपने बैंक के खाते में ट्रांसफर कराए, लेकिन काफी समय बीत जाने के बाद भी न तो कोई टेंडर मिला और न ही आरोपी ने रकम वापस की। इसी के बाद पीड़ित को अपने साथ ठगी का एहसास हुआ और उसने पांचवाली पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। फिलहाल पुलिस बैंक खातों के लेन देन, मोबाइल कॉल डेटा और अन्य तकनीकी साक्ष्य के आधारों पर आरोपी की तलाश में जुटी है। पुलिस का कहना है कि मामले की हर पहलुओं से जांच की जा रही है और जल्दी आरोपियों को गिरफ्तार कर पूरे फर्जीवाड़ा का खुलासा किया जाएगा। 16 तारखेला एक रात्री 2 वाजताच्या दरम्यान घटना घडली होती फायरिंगची शनिचरा मार्केटमध्ये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता। 2 क्रॉस गुन्हे दाखल झाले होते, 476 आणि 477 नंबरचे। तर 476 नंबरचा जो गुन्हा होता त्यामध्ये अजय चिसखेडे हा फिर्यादी होता आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तपासादरम्यान माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर, माननीय नॉर्थ रिजन मॅडम, डीसीपी सर, एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो तपास पथक आहे रणजित माझगावकर PSI आणि त्यांच्या टीमने तपास केला आणि तपासांती 5 आरोपी यात अटक करण्यात आलेत आणि तपासादरम्यान एक पिस्टल, एक राऊंड जिवंत कारतूस, एक 4 व्हीलर I-20 आणि 2 2 व्हीलर आणि 4 मोबाईल असा मिळून एक 6,06,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव काय आहे, काय कारण समोर आलेलं होतं? वर्चस्वाच्या लढाई संबंधी मुख्यतः हे कारण आहे, कारण दोन्ही जे आहेत फिर्यादी सुद्धा याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। आरोपी आहे हा मोकामधनं रिलीज झाला होता आणि जे यात या गुन्ह्यात जे आरोपी आहेत जगदीश गोखले आणि त्याचे साथीदार हे सुद्धा यांचा सुद्धा क्राईम रेकॉर्ड आहे आणि यामध्ये राकेश भुरे, नचिकेत झाडे आणि त्यानंतर मयूर आडतिया, अंकित चावडे आणि चंद्रशेखर पवनीकर असे 5 आरोपी अटक आहे आणि तपास सुरू आहे। तपास सुरू आहे। चौकशी दरम्यान आणि तपासादरम्यान जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।